तुमच्या बाजूने राहील, मठातला सर्वतोपरी मदत करेल असं आम्ही काही दिवस वाट बघू। परंतु एक सांगतो, आम्ही आता जो काय लढा सुरू केलेला आहे तो अजिबात कामावर यायला मनाई केलेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये तज्ञ माणसाच्या देखरेखीशिवाय हत्ती बाळगणं हे हत्तीच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे आणि हा हत्ती गर्दीमध्ये असतो, लोकांच्या आरोग्याचा सुरक्षेचा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही पत्र वन खात्याला असं लिहिलेलं होतं की आम्हाला दुसरा माऊत मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपामध्ये गडचिरोलीमध्ये आमचा हत्ती ठेवा, आमच्या खर्चानं तिथं हत्ती सोडतो आणि आम्हाला माऊत मिळाल्यानंतर आमच्या खर्चानं घेऊन जातो असं ते पत्र होतं। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शासन तुमच्या बाजूने राहील, मठातला सर्वतोपरी मदत करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आम्ही काही दिवस वाट बघू, परंतु एक सांगतो, आम्ही आता जो काय लढा सुरू केलेला आहे तो अजिबात थांबणार नाही। जोपर्यंत आमचा हत्ती मिळणार नाही तोपर्यंत आम्ही रिलायन्स उद्योग आणि जिओवरचा बहिष्कार आमचा कायम राहणार, उलट त्याची व्याप्ती आम्ही वाढत जाणार आहोत। कारण कर्नाटकातल्या सीमा भागातल्या 3 हत्तीवर आता पेटानं चौकशी केली आहे। हे तिन्ही हत्ती एक लिंगायत समाजाचा आहे, एक जैन समाजाच्या मठाचा आहे आणि एक धनगर समाजाच्या मठाचा आहे। आम्ही ही मोहीम मागे घेणार नाही। मुख्यमंत्र्यांनी न्यायप्रविष्ट बाब आहे म्हणून हात वर केला, परंतु रिव्ह्यू पिटिशनमध्ये सरकार तुमच्या बाजूने राहील असं सांगितलं। आलमट्टीचे धरण बांधून झालेलं आहे, फक्त पाणी साठवायला उंची वाढवायला परवानगीचा मुद्दा आहे, पण बर्गे लावायला। परंतु आमचं असं म्हणणं आहे केंद्र सरकार बोटचेपी भूमिका घेत आहे। केंद्र सरकारनं खडसावून सांगायला पाहिजे, विशेषतः केंद्रीय जल आयोगानं खडसावून सांगितलं पाहिजे की जशी आलमट्टीच्या पाणी साठवण्याची उंची वाढेल तसं पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी होईल। पाण्याचा प्रवाहाचा वेग कमी झाला तर डोंगरावरनं येणारं पाणी वेगात येईल आणि ते पाणी सगळं पसरून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पसरून महापूर तयार होतो। हे त्याचं साधं कारण आहे आणि त्यामुळे खेळ यांचा होतो पण जीव सांगली कोल्हापूर जिल्ह्याचा जातो। अगदी केवळ शेतकऱ्यांचा नाही तर सर्वसामान्य माणसाचाही जीव जातो। मठ नांदणी मठ जी याचिका दाखल करणार आहे, पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे, त्याच्यामध्ये राज्य सरकार सहभागी घेणार आहे। सुप्रीम कोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये काही स्पष्टपणे निर्देश दिले असल्यामुळे सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही। एचपीसी पुढे जाऊन तो मार्ग निघणार नाही आणि म्हणून मठसंस्थान हे सुप्रीम कोर्टामध्ये जाईल। सरकार सकारात्मक बाजू तिथं मांडेल असं आम्ही सरकारला विनंती केलेलं आहे। आम्हाला तीच अपेक्षा सरकारकडून आहे, कारण की सरकारच्या वन खात्याचे रिपोर्ट जे आहेत त्या रिपोर्टवरच एचपीसीनं निर्णय घेतला, सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर शिक्कामोर्तब केला। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये गव्हर्नमेंटची भूमिका, सरकारच्या वन खात्याची भूमिका ही अत्यंत महत्वाची असणार। ही भूमिका जर सक्षमपणे सरकारनं मांडली सुप्रीम कोर्टात तरच हा हत्ती मिळायला आम्हाला मदत त्या ठिकाणी होणार आहे। आणि म्हणून बॉल आता सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सरकार कशा पद्धतीने भूमिका मांडते, आज तरी सकारात्मक भूमिका सरकारने घेतलेली आहे, आम्ही त्याचं निश्चितपणे स्वागत करतो आणि लवकरात लवकर हा हत्तीने मठामध्ये मिळावी एवढीच आम्हा सगळ्यांची अपेक्षा असणार। कोल्हापुर और महाराष्ट्र और पूरे देश में जन प्रक्षोभ होने के बाद सरकार जग गई और आज एक बैठक बुलाई जिसमें हमें सबको बुलाया गया। इसमें सरकार ने सकारात्मक स्वरूप में सुप्रीम कोर्ट में इंटरवेंशन जो याचिका जाएगी उसमें वो खुद इंटरवीन करेंगे ऐसा हमें बताया गया है। हम यही चाहते हैं कि ये जो निर्णय हुआ है हाईकोर्ट और सुप्रीम कोर्ट में वो सरकारी रिपोर्ट के ऊपर हुआ है, फॉरेस्ट डिपार्टमेंट के रिपोर्ट के ऊपर ये निर्णय हुआ है। तो हम चाहते हैं कि फॉरेस्ट डिपार्टमेंट आगे जाके ये माधुरी हत्तीनी मठ को मिले, इसके लिए पॉजिटिव अपनी भूमिका सुप्रीम कोर्ट में रखे, यही हमारी सरकार से